सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती। बिबा, भिलवा, बल्लातक अशा नावाने ओळखली जाणारी बिबा नावाची वनस्पती, त्याची फळं अशा प्रकारची असतात। त्यामध्ये जो काळ्या प्रकारचा असतो त्याला आपण गोटा असेही म्हणतात व पिवळ्या प्रकारचा जो असतो तो बिबा म्हणून वापरण्यात येतो। बिबा हा खाण्यासाठी सुद्धा वापरण्यात येतो। त्याचबरोबर आपण जर बिबा व त्याचे बीज वेगळे केले तर बिब आपण या ठिकाणी अग्नीत भाजून खाण्यासाठी वापरत असतो। जेव्हा ही बिब सुकलेली असतात तर ती आपण न अग्नीत टाकताही खाऊ शकतो, परंतु जर सुकलेली नसतील तर ते अग्नीत टाकून खाणे योग्य असते। ही अशा प्रकारची बिब आपण त्याच्या गोट्यापासून वेगळी करतात। गोट्याचा उपयोग आपण यापूर्वीच पाहिलेला आहे। त्याचा उपयोग धान्यामध्ये टाकण्यासाठी तसेच तुरीची डाळ मध्ये शिजवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी गोट्याचा उपयोग होत असतो। त्याचबरोबर गोट्यातून निघणारं एक चांगल्या प्रकारचं तेल, त्या तेलाचे सुद्धा अनेक प्रकारचे उपयोग असतात। त्याचबरोबर गोट्यातून गोडंबी निघते, ती गोडंबी ही आपण रोगी व्यक्तींना खाण्यासाठी देत असतो, त्यामुळे त्यांना त्या रोगामध्ये लाभ भेटत असतो। ही अशा प्रकारची गोटा व बिबातून वेगवेगळी करून आपण त्याचा उपयोग या ठिकाणी करीत असतो। आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे, चॅनलला सबस्क्राईब करणे। धन्यवाद।